नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये. आज आपण नेटफ्लिक्सची एक क्राईम डॉक्युमेंटरीबद्दल बोलणार आहोत आणि तिचं नाव आहे इंडियन प्रिडेटर द बुचर ऑफ दिल्ली. ही 3 एपिसोडची डॉक्युमेंटरी आहे आणि प्रत्येक एपिसोड हा 40 ते 45 मिनिटाचा आहे. पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. ही गोष्ट आहे चंद्रकांत झाची. तो एक दिल्लीमधील सिरियल किलर होता. त्याचा पोलीस आणि न्यायसंस्थेवर प्रचंड राग असतो. त्याचा राग काढण्यासाठी तो लोकांना मारतो, तेही अशा लोकांना जे त्याच्यासोबतच असतात. आणि हत्या करण्यासाठी तो ज्यांची निवड करतो त्यांचं वागणं त्याला पटत नाही किंवा त्यांनी काहीतरी त्याचं वाकडं केलं आहे. तो लोकांना मारून तिथेच थांबत नाही, तर त्या लोकांची हत्या करून त्यांचं मृत शरीर तो तिहार जेलच्या गेटजवळ ठेवतो. त्या मृत शरीरासोबत एक चिठ्ठीसुद्धा लिहिलेली असते आणि त्या चिठ्ठीत तो पोलिसांवर राग काढतो आणि पोलिसांना चॅलेंज करतो की त्याला पकडून दाखवा, नाहीतर तो अशाच हत्या पुढे करत राहील. तर पोलीस कसे त्याला पकडतात, त्याची बॅकस्टोरी काय असते, तो कसं लोकांना मारतो, हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही डॉक्युमेंटरी बघावी लागेल. या डॉक्युमेंटरीमध्ये 3 एपिसोड आहेत. तर पहिल्या एपिसोडमध्ये पोलिसांचा तपास, त्यात चंद्रकांत झा जो सिरियल किलर आहे त्याची हत्या तो कसा तिहार जेलच्या बाहेर मृत व्यक्तींना ठेवतो त्याबद्दल दाखवलं आहे. आणि पहिला एपिसोड आपल्याला थक्क करतो, विचार करायला भाग पाडतो की जगात किती विक्षिप्त लोक आहेत. पुढच्या एपिसोडमध्ये त्याच्या आयुष्याची बॅकस्टोरी, तो असा का वागतो आणि त्याच्या गावातील लोकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या डॉक्युमेंटरीमधून हे सुद्धा समजतं की जी लोक गरीब आहेत किंवा स्थलांतरित होऊन मोठ्या शहरात आलेली आहेत त्यांच्याकडे पोलीस दुर्लक्ष करतात. त्या लोकांमधील किती जण मरतात पण कोण त्यांची तक्रार नोंदवत नाही ना पुढे पोलीस त्यांचा तपास करतात, कारण ती काही हाय प्रोफाईल केस नसते. मीडियाकडून सुद्धा त्याला काही प्रसिद्धी मिळत नाही. यात पोलिसांचा हलगर्जीपणा सुद्धा दिसून येतो. छोटे मोठे डिटेल्स ते मिस करतात. त्यात चंद्रकांत झाला विक्षिप्त फोटो काढायची सवय असते. ते फोटो जेव्हा स्क्रीनवर दिसतात तेव्हा मन विचलित होतं. ही डॉक्युमेंटरी टेक्निकली उत्तमच आहे आणि ज्या ज्या कलाकारांनी काम केलं आहे त्यांचं कौतुक. बीजीएम पण भीतीदायक आहे. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. पुढच्या भागात आपण इंडियन प्रिडेटरच्या दुसऱ्या डॉक्युमेंटरीबद्दल बोलू. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.